विश्वकर्मा पंतप्रधान कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करतो असं सांगून इचलकरंजीतील सुतार समाजातील 30 ते 40 लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या अतुल सुतार याला फसवणूक झालेल्या लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इचलकरंजीतील सुतार समाजातील सुमारे 30 ते 40 लोकांना विश्वकर्मा पंतप्रधान कर्ज योजनेअंतर्गत अतुल चंद्रकांत सुतार यानं कर्ज मंजूर करून देतो असं सांगून प्रत्येक व्यक्तीकडून 30 ते 50 हजार रुपये घेतले। पण गेल्या 2 वर्षात अतुल सुतार यानं कुणाचंही कर्ज मंजूर केलेलं नाही। लोकांनी त्याच्याकडे वारंवार मागणी केली असता अतुल सुतार यानं या सर्वांना उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर त्यानं मोबाईलही बंद करून ठेवला। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुतार समाजातील लोक अतुल सुतार याच्या मागावर होते। आज सकाळी अतुल सुतारला पकडून त्याला शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना समजताच त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना आदेश देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं सांगितलं। त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अतुल सुतारवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।